अभी ठीक है जी। सो 20 दिन का सफर अपना बाकी है और आज आज एक विशेष घटकाबद्दल आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी जसं मी रोज काहीतरी नवीन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तर आज मी तुम्हाला 90 मिनिट्स थेरी सांगणार आहे. कोणती थेरी? 90 मिनिट्स थेरी. फक्त मला आवाज क्लिअर नसला तर चॅट बॉक्स मध्ये सांगा, ठीक आहे? मी प्रयत्न करतो माईक व्यवस्थित लावण्याचा. ओके. सो 90 मिनिट्स थेरी मी तुम्हाला आज सांगणार आहे, कशी ही 90 मिनिट्स थेरी आपल्यासाठी काम करते. ओके. आणि नंतर मग आपण आजच्या विषयावर जाऊ. ओके, क्लियर? चलो. सो पहिले समजते 90 मिनिट्स थेरी को. शार्प टाइम क्लास जॉईन करत जा, कारण बरोबर आपण 10ला चालू करतो, ठीक आहे? सो व्हेरी व्हेरी डिसिप्लिन काम. काय करावं आता, है ना? सो मेक शुअर यू आर स्टार्टिंग ऑन द राईट टाइम. ओके. सो समजू 90 मिनिट्स का थेरी. बऱ्याच लोकांना असं वाटते की माझ्या जीवनामध्ये माझा फोकस नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटते की माझं डिसिप्लिन नाही आहे आणि त्यामुळे मी काम नाही करू शकत. एक काम ठरवतो आपण आणि ते उद्या करू, उद्या करू, उद्या करू असं करता करता वर्ष वर्ष निघून जातात, 6-6 महिने निघून जातात. त्याला म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये प्रोकास्टिनेशन. काय म्हणतो आपण त्याला? प्रोकास्टिनेशन. माहिती आहे तुम्हाला? हा, प्रोकास्टिनेशन म्हणजे आपल्या सोप्या सिंपल भाषेमध्ये चालढकल करणे. एखादी गोष्ट, हा ठीक आहे, कल करेंगे, कल करेंगे, कल करेंगे. ज्या दिवशी आपण हेल्थ समजत होतो, हेल्थ म्हणजे आरोग्याबद्दल, तर काही लोकांची हेल्थ का बरं खराब होते माहिती है? क्योंकि वो सोचते कि चलो ठीक है, कल करेंगे, कल करेंगे, और फिर एक दिन जाके अस्पताल के बेड पे बैठ जाते हैं. फिर भी सोचते कि अभी अस्पताल से बाहर जाऊंगा ना तो 100% करूंगा, ठीक है, लेकिन वो होता नाही आहे. तर ते प्रोकास्टिनेशन. तर ते का होते? ओके. सो माइंडची एक थेरी आहे, ती थेरी तुम्हाला मी आज सांगतो, लक्ष देऊन ऐकायचं. ठीक है जी. माइंड का एक थेरी है हमारे, वो थेरी मैं आपको समझाने वाला हूँ. तर सगळ्यात पहिले डायरीमध्ये तुमच्या लिहून घ्या 90 मिनिट्स फॉर्म्युला. 90 मिनिटाचा फॉर्म्युला. 90 मिनिटं म्हणजे किती? 1.5 तास. ठीक आहे. सो हा 90 मिनिटाचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. आपला जो माइंड आहे, आपलं जे डोकं आहे, सायन्स असं सांगते, जे काही मोठे मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांनी माइंडवर रिसर्च केला, ते असं सांगतात की आपला जो माइंड आहे हा 90 मिनिटाच्या ब्रेन वेव्स मध्ये काम करतो. कसा काम करतो? 90 मिनिटाच्या ब्रेन वेव्स मध्ये. ब्रेन वेव्स म्हणजे काय? ब्रेन वेव्स म्हणजे काय? ब्रेन वेव्स म्हणजे त्या 90 मिनिटासाठी तो अतिशय जास्त फोकस असतो. दिवसभरात असे 90-90 मिनिटाचे 2-3 स्लॉट येतात, ज्या 90-90 मिनिटामध्ये तो अतिशय जास्त फोकस असतो. कोण? माइंड. आणि त्यावेळी तुम्ही काय करता? जेव्हा कधी तुम्ही त्या फोकस्ड माइंडसेटमध्ये असता, त्यावेळी तुमचे कामं चांगले होतात, तुम्हाला चांगल्या गोष्टी समजतात किंवा तुम्हाला काही गोष्टी करण्यामध्ये यश सुद्धा येते. एखादी गोष्ट सुटत नाही, सुटत नाही, सुटत नाही आणि अचानक त्याचं सोल्युशन मिळते. आपल्याला वाटतं, अरे वॉव! तर तेव्हा तो माइंड फोकस असतो, म्हणून त्याचं तुम्हाला सोल्युशन मिळते. त्याला म्हणतात 90 मिनिट्स ब्रेन वेव्हज. काय म्हणतात? ब्रेन वेव्हज. तर मग आता हे ब्रेन वेव्हज आपल्याला कॉन्शियसली जर का ऍक्टिव्ह करायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे? ओके. सो जे जे इम्पॉर्टंट वाटते ते लिहून घेऊ शकता तुम्ही. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या आधी. जेव्हा कधी कुठलीही नवीन गोष्ट तुम्ही चालू करता, नवीन, वेन एव्हर यू स्टार्ट अ न्यू वर्क, कोणतंही नवीन काम, जसं पुस्तक वाचायला चालू केलं तुम्ही, जसं एखादा नवीन गोष्ट शिकायला चालू केली तुम्ही, जसं तुम्ही एखादे गणित आहे ते सोडवायचा प्रयत्न करत आहात, जसं कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा तुम्ही चालू करता, तर पहिले 15 ते 20 मिनिटं लिहून घ्यायचा डायरीमध्ये, फार महत्वाचं आहे, लिहून घ्या. पहिले 15 ते 20 मिनिटं जे असतात ना, ते फार अनकम्फर्टेबल करतील आपल्याला. मेडिटेशन एक पार्ट आहे त्याच्यातला. ओके. माझा क्लासही एक पार्ट असू शकतो त्यातला, की काही लोक पहिल्या 15-20 मिनिटात सोडून चालले जातात. अरे सर, क्योंकि वो 15-20 मिनिट बहुत तकलीफ देते हैं. ठीक आहे. तर आपल्या माइंडचं एक हे सिस्टम आहे. हे सिस्टम आज तुम्हाला समजलं तर तुम्ही यशस्वीरित्या काम करू शकाल कोणतंही. ओके, समजून घ्या. पहिले 15 ते 20 मिनिटं जे असतात ते आपल्याला अनकम्फर्टेबल करतात. कसं अनकम्फर्टेबल करतात? प्रॅक्टिकल उदाहरणासोबत समजू. समजा आपण मेडिटेशनला बसलो. जो व्यक्ती कधीच मेडिटेशन करत नाही, जो व्यक्ती कधीच मेडिटेशन करत नाही, तो जर का मेडिटेशनला बसला तर काय होईल? त्याला पहिले 15-20 मिनिटं फार त्रास होईल. त्याला वेगवेगळे थॉट्स येतील, त्याला मच्छरच चावेल, त्याला गरमीच होईल, त्याला असं वाटेल फॅन चालू करू का? काहीतरी 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 होईल. बेल वाजेल किंवा अचानक त्याला एखादं महत्वाचं काम आठवेल. असं होते त्याच्यासोबत पहिले 15-20 मिनिटं. तर तुमचा माइंड हे करतो की पहिले 15 ते 20 मिनिटं तो तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून 90 मिनिटातले 15-20 मिनिटं गेले आधीचे. ठीक आहे.
त्यानंतरचे जे 10 मिनिटं आहेत ते 10 मिनिटं तो हळूहळू अलाईन व्हायला लागेल, फोकस व्हायला लागेल. नंतरचे 10 मिनिटं जर का तुम्ही ते पहिले 15-20 मिनिटं काढून घेतले, तर नंतर तो 10 मिनिटं काय होईल, फोकस व्हायला चालू करेल. तो पहिले 15-20 मिनिटं का बरं डिस्टर्ब होतो ते पण सांगतो तुम्हाला. कारण आजच्या काळामध्ये 2026 मध्ये आपल्याला सवय पडलेली आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची. जर का इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हा शब्द काही लोकांना समजत नसेल, तर मी मराठीत सांगतो. आपल्याला सवय पडलेली आहे ताबडतोब, अब्बी के अब्बी चाहिए. उत्तर आत्ताच्या आत्ता पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल ना, पहिले 4-5 दिवस काही लोक येऊन बसायचे या क्लासमध्ये. ते मला विचारायचे, सर आत्ता काहीतरी सांगा, पटकन सांगा सर काहीतरी. आणि जसे आले तसेच गेले ते. ओके. क्योंकि पटकन नाही होत असते. आपल्याला सवय काय पडलेली आहे आता, प्रत्येकाला कशी सवय पडलेली आहे, फास्ट फास्ट गोष्टीची, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात त्याला. मैगी, 2 मिनट मैगी का बरं विकल्या जाते एवढी, क्योंकि वो 2 मिनट में बनने का वो मार्केटिंग बनवला त्यांनी तो फंडा म्हणून. आणि आता पहिले लोक मोठे मोठे व्हिडिओ पाहायचे. आजकाल थिएटर खाली पडलेले असतात, जास्त लोक जात नाही. का बरं, कारण आता ते स्क्रोलिंग करायची सवय झाली. 30 सेकंदात 60 सेकंदात ज्ञान पाहिजे, आणि ते पण जीवनाचं. ओके. तर ही सवय पडलेली आहे आजच्या जगाला. त्यामुळे पहिले 15-20 मिनिटं फार डिस्टर्ब होईल, त्याच्यानंतर 10 मिनिटं ते काम करायला सुरुवात करेल आपल्यासाठी. पण त्या 15-20 मिनिटात जो डिस्टर्ब झाला तो व्यक्ती काय करतो, तो व्यक्ती एक तर मोबाईल घेतो, नाही तर कॉफी प्यायला जातो, नाही तर जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात ते लोक बाहेर जातात सुट्टा मारायला, सिगरेट प्यायला. कारण की ते काम नाही करू शकत जास्त वेळ. आणि त्याच्यात काय होते, जेव्हा तुम्ही बाहेर जाता, जेव्हा तुम्ही त्या वर्क पासून, त्या कामापासून उठता, त्यावेळेस नेमकं काल जो तुम्हाला एक हार्मोन शिकवला होता त्याचं नाव होतं डोपामाइन. तो नेमका डोपामाइन रिलीज होणार असतो, आणि आपण त्याच्यातून बाहेर निघून जातो, आणि तो डोपामाइन आपला टोटली वेस्ट होऊन जातो. पण आता याला जर आपल्यासाठी काम करायचं असलं, याच्याकडून काम काढून घ्यायचं असलं, तर आपल्याला 90 मिनिटाची थेरी समजावं लागेल. घड्याळ लावून बसायचं कोणतंही काम करायला, आणि लक्षात ठेवायचं की पहिले 15-20 मिनिटं फार डिस्टर्बन्स होणार आहे, पण तरी मला बसायचं आहे. पण जसे ते 15-20 मिनिटं जातील, त्यानंतरचे जे काही 70 मिनिट 60 मिनिट तुम्हाला भेटणार आहे, 10 मिनिटं अजून जातील, त्यानंतरचे जे 60 मिनिटं आहे, त्या 60 मिनिटांमध्ये तुम्ही अतिशय फोकस होऊन ते काम करणार आहात, जेही काम तुम्हाला करायचं आहे. हे एकदा करून पहा. ओके. ये एक बार करके देखो. मैंने करके देखा इसलिए मैं आपको बता रहा हूँ. सो इसको एक बार करके देखो. अगले 60 मिनिट आपके बहुत पॉवरफुल होंगे. मग तुम्ही जेही काम कराल त्या 60 मिनिटांमध्ये, ते काम होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. कारण तुमचं माइंड जे आहे ते टोटली फोकस आहे. ही आहे 90 मिनिटाची थेरी. समजली तुम्हाला? येस नो इन द चॅट बॉक्स. गुड थेरी. थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज मिळत आहे. गुड. म्हणजे पुस्तका व्यतिरिक्त. ठीक आहे. चला, तर मग आजचा जो विषय आहे आपला, त्या विषयाचं नाव काय आहे? आजचा जो विषय आहे त्या विषयाचं नाव काय आहे? मॅजिकल इन्ग्रेडियंट, म्हणजे जादूचा घटक. सो आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो. पैशाबद्दलची जादू, हेल्थ बद्दलची जादू, है ना, रिलेशनशिप बद्दलची जादू. आज आपण शिकणार आहोत स्वतः बद्दलची जादू. कोणती जादू शिकणार आहे आज? स्वतः बद्दलची जादू. आपण या जगामध्ये बऱ्याचदा इतरांना तर थँक्यू म्हणतो, इतरांना तर आपण ग्रेटफुल असतो इतरांप्रती, पण बऱ्याचदा आपण स्वतःप्रती ग्रेटफुल फार कमी असतो, फार कमी असतो. स्वतःला अप्रिशिएट पण करत नाही आपण. म्हणून आजचा जो फोकस आहे डे 8चा, तो आहे स्वतःबद्दल ग्रॅटिट्यूड डेव्हलप करणं. हे एका दिवसात होणार नाही. हे आजच्या आज होईल असं मी बिलकुल म्हणत नाहीये. पण आज तुम्ही त्याचं बीज टाकणार आहात. ते बीज जर का तुम्ही आज टाकाल, तर त्याचं झाड होणार आहे उद्या. ओके. और धीरे धीरे कुछ टाइम में अगर आप कंटिन्यू करते रहेंगे, तो वो इतना बढ़ जाएगा और इतना सही तरीके से बढ़ेगा, इतना सही तरीके से बढ़ेगा, कि फिर आप बोलेंगे कुछ दिन बाद कि सर मेरे लाइफ में जादू हो रहा है, मॅजिक. म्हणूनच हे जो कोर्स आहे त्याचं नावही आहे मॅजिक, कृतज्ञतेचं जादू. सो हे मॅजिक हळूहळू काही काही लोकांना दिसायला लागलं असेल. शेवटी आपण एक्सपिरियन्स घेऊ. पण आता हे आपल्यासाठी कसं काम करेल, तर त्याचा एक छोटंसं आता काय करू आपण, एक डेमो करू. ठीक आहे. कारण या जीवनामध्ये आपण इतरांप्रती तर ग्रॅटिट्यूड दाखवतो. आता आपण हेल्थ प्रती दाखवला, इतर रिलेशन प्रती दाखवला, पैशाप्रती दाखवला. आज वेळ आहे स्वतःला एक्नॉलेज करण्याची. कशाची वेळ आहे?
स्वतःला एक्नॉलेज करने से। सो आर यू रेडी टू एक्नॉलेज योर सेल्फ? सो अभी मैं जो बोलता हूँ वो करना है आपको, ठीक है जी। अभी मस्त आराम से बैठ जाओ, लंबा सांस लो, एक लंबी गहरी सांस लो, आंखों को खुला रखो अभी 2 मिनिट के लिए। टेक अ डीप ब्रेथ आणि हळूहळू बाहेर सोडा. ज्यांचं जेवण झालेलं आहे त्यांनी जास्त डीप ब्रेथ घेऊ नका, ठीक आहे. ज्यांचं नाही झालं ते घेऊ शकतात. टेक अ डीप ब्रेथ अगेन और धीरे धीरे उसको बाहर छोड़ो. श्वास घेऊन बाहेर सोडा. ओके, आर यू रेडी? चला. सो एक छोटंसं छानसं मेडिटेशन करू आणि मग या गोष्टीला थोडंसं अजून डीप वर समजून घेऊ, ठीक आहे. पण आधी मेडिटेशन करू. सो मेडिटेशन करण्यासाठी तयार होऊन जा, जरा सज्ज होऊन जा मेडिटेशन करण्यासाठी सर्वांनी. जस्ट अ मिनिट. हां, मला थोडंसं तुम्हाला साउंड इफेक्ट देऊ द्या एक. गुड. आराम से बैठ जाओ, आंखों को बंद कर लो सभी लोग. नाउ क्लोज योर आईज एवरीबॉडी, क्लोज योर आईज. टेक अ डीप ब्रेथ. लंबी गहरी सांस सांस लेना है. एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. आणि आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवा. पुट युअर हँड्स ऑन युअर हार्ट. दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवा आणि मनातल्या मनात म्हणा माझ्या मागे, आज मी स्वतःला ॲप्रिशिएट करणार आहे. आज मी स्वतःला ॲप्रिशिएट करणार आहे. 2 ते 3 वेळा म्हणा. आपल्या आयुष्यातील 3 अशा गोष्टी आठवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी चॅलेंज आला होता, काहीतरी प्रॉब्लेम आला होता, काहीतरी अडचण आली होती आणि तुम्ही त्या प्रॉब्लेममधून, त्या अडचणीमधून स्वतःसाठी मार्ग काढला. आणि तो मार्ग काढल्यानंतर तुम्हाला प्राऊड फील झालं होतं. तुम्हाला असं वाटलं होतं की वाह, काहीतरी केलं मी बॉस, मेरे में भी वो बात है, मैं भी कुछ खास हूँ, राईट. असे 3 मोमेंट आठवा स्टेप बाय स्टेप. टेक युअर टाईम. 3 मोमेंट आठवा की तुम्हाला अडचण आली होती. छोटी पण असेल ती अडचण, मोठी पण असेल, कोणतीही असू द्या, आणि त्याच्यामधून तुम्ही बाहेर आले. तो चॅलेंजला तुम्ही ओव्हरकम केलं आणि तेव्हा तुम्हाला प्राऊड फील झाल्यासारखं वाटलं. प्रत्येक गोष्ट आठवा की सिच्युएशन काय होती, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय केलं आणि त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं. त्या 3ही गोष्टी अगदी डीपली आठवा. 3 आठवत नसतील आता तर 2 आठवा, जे आठवेल ते. ओके, बट बी विथ द प्रोसेस. इमॅजिन करा की तुम्ही स्वतः तुमच्या समोर उभे आहात. यू आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू. तुम्ही स्वतः तुमच्या समोर उभे आहात आणि आता तुमच्याच त्या क्लोनला बघून तुम्हाला 2-3 वाक्य बोलायचे आहेत माझ्यासोबत. पहिलं वाक्य, आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. दोन्ही हात आपल्या हृदयावर असतील. पहिलं वाक्य म्हणायचं, आय एम प्राऊड ऑफ यू. स्वतःचं नाव घ्यायचं आहे त्याच्या मागे. आय एम प्राऊड ऑफ यू. एक्झाम्पल तुमचं जे नाव असेल ते. थँक यू फॉर नॉट गिविंग अप. तुझे खूप खूप धन्यवाद, कारण तू थांबला नाहीस. अशा परिस्थितीत सुद्धा, त्या चॅलेंजमध्ये सुद्धा स्वतःला सांगायचं आहे. पुन्हा स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि पुढचं वाक्य म्हणायचं आहे, यू आर ग्रोईंग एव्हरी डे. तू रोज प्रगती करतो आहेस. थोडंसं ऑकवर्ड वाटू शकते, बट इट्स नॉर्मल. कम ऑन, डू इट. ओके, स्वतःचं नाव घ्यायचं आहे. थँक्यू म्हणायचं आहे. आपलं नाव घ्यायचं आहे. थँक्यू. आपलं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, फॉर बीइंग
विथ मी अँड नॉट गिविंग अप. फॉर बिईंग विथ मी अँड नॉट गिविंग अप. स्वतःला म्हणायचं आहे, स्वतःचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं, तू नेहमी माझ्यासोबत होता आणि तू कधीच माझा साथ सोडला नाही, त्यासाठी थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नाव स्लोली स्लोली एव्हरीबडी, तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत, तुमच्यातल्या बेस्ट गोष्टी काय आहेत त्या आठवण्याचा प्रयत्न करा. कुठली गोष्ट तुम्हाला वाटते की तुमच्यात बेस्ट आहे ती गोष्ट आठवा. छोटी असेल मोठी असेल, तुम्ही फार मेहनती असाल, तुमच्यामध्ये फार पेशन्स असतील, तुम्ही फार शांत असाल, तुम्ही ऐकून घेत असाल लोकांचं, तुम्ही इतरांना रिस्पेक्ट देसाल, कुठल्या ना कुठल्या गोष्टी तर चांगल्या असतील त्या आठवा. स्वतःमधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत तुमच्यामध्ये, स्वतःमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आठवा. त्या डोळ्यासमोर आणा. आत्तापर्यंत तुम्ही जीवनात केलेल्या ज्या काही अचिव्हमेंट्स असतील, छोट्या असतील मोठ्या असतील, ज्या काही असतील त्या अचिव्हमेंट आठवा. एखादं सर्टिफिकेट मिळालं असेल, कुणाला तरी मदत केली असेल, फॅमिलीची केअर केली असेल, घरासाठी, स्वतःसाठी, फॅमिलीसाठी वेळ दिला असेल, कोणतीही अचिव्हमेंट छोट्यात छोटी मोठ्यात मोठी आठवा. जेवढे आठवतील तेवढे आठवा. रिपीट, 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 पुन्हा पुन्हा रिपीट करा. तुमच्या हॅबिट्स, तुमच्या सवयी, चांगल्या सवयी आठवा की तुमच्यात कुठली चांगली सवय आहे. तुम्ही इतरांना मदत करता, तुम्ही इतरांचं ऐकून घेता, तुम्ही इतरांना समजून घेता, तुम्ही इतरांसाठी नेहमी तयार असता. काय काय चांगल्या हॅबिट्स आहेत तुमच्यामध्ये आठवा. काही हॅबिट्स, काही सवयी आठवा तुमच्या आणि म्हणा स्वतःला, आय एम प्राऊड ऑफ यू, आय एम प्राऊड ऑफ यू. मी कन्सिस्टंट आहे, मी कन्सिस्टंट आहे. अँड स्लोली स्लोली, वेन एवर यू आर रेडी, 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. मनातल्या मनात आपल्या ईश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. स्लोली 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 स्लोली, धीरे 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 बाहर आना है. स्लोली स्लोली कम बैक. एवरीबडी कम बैक. स्लोली स्लोली, स्लोली स्लोली कम बैक. Good. How you are feeling? Just type in the chat box. Take your time. धीरे धीरे वापस आना है. Take your time. Slowly, slowly open your eyes. Take your time. No hurry. No hurry. Good. Repeat this exercise every single day. रोज करो, रोज. हे जे आता केलं हे रोज करा. ओके, ही एक्सरसाइज. सो वी वैल्यू एवरीथिंग इन अवर लाइफ. हमारे जिंदगी में हर चीज का वैल्यू करते हैं हम, सिवाय खुद के. सिवाय खुद के बाकी सब जिंदगी का हम क्या करते हैं, जिंदगी में सब चीजों का क्या करते हैं, वैल्यू करते हैं. सो आज से थोड़ा वैल्यू किसका करने का है, खुद का भी करने का है. बाजू वाले का तो करना ही आहे. बाजूवाला मतलब शेजारी नाही म्हणत आहे मी, तुमच्या बाजूला जो बसलेला आहे त्याचा. बट खुद का भी करना है वैल्यू. ठीक है जी, दोनों का वैल्यू करना है. ओके, गुड. चलो आगे बढ़े. सो आजचा जो विषय आहे तो काय आहे, जादुई इन्ग्रेडियंट म्हणजे जादुई पदार्थ. सो तो स्वतःमध्ये पण असू शकतो, जादुई घटक पदार्थ, आणि हा आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत असू शकतो. आता त्या प्रत्येक गोष्टीतला तो घटक पदार्थ कसा शोधायचा त्याच्यावर थोडंसं बोलू 5-10 मिनिटं. ओके. तुमच्यातले किती लोक फूडी आहेत बरं, फूडी? किती लोकांना जेवण फार आवडते, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण, नवीन नवीन जेवण. किती लोकांना आवडते? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आवडते? फूडी आहात तुम्ही? गुड. मग आजपासून ही एक्सरसाइज तर तुम्ही केलीच पाहिजे. स्वतःला तर धन्यवाद दिलंच पाहिजे, प्रश्नच नाही. पण आता जी एक्सरसाइज सांगणार आहे ही पण करा. तुम्ही जे जेवण जेवता त्याच्यामध्ये अजून मजा येईल. तुम्ही जे जेवण जेवता ना त्याच्यामध्ये तुम्हाला अजून टेस्ट येईल चांगली.
अजून मजा येईल तुम्हाला. आमच्या रेकीच्या क्लासमध्ये आम्ही शिकवतो त्या फूडला चार्ज कसं करायचं, त्या पाण्याला चार्ज कसं करायचं हे शिकवतो. आजपासून रेकीचा क्लास चालू झाला लेवल 2चा. तुमच्यातले बरेच लोक आहेत तिकडे. ओके. तो पेड क्लास आहे. पण त्याच्यातला एक छोटा भाग तुम्हाला मी आज सांगत आहे की विदाऊट चार्जिंग त्या जेवणाची, त्या खाण्याची टेस्ट कशी वाढवू शकतो आम्ही. सगळेजण, बरेच लोक फूडी आहे इकडे. व्हेरी गुड. आई एम नॉट फूडी बाय द वे. ठीक है, मैं जो मिला वो खा लेता हूँ. ठीक है, संत आदमी हूँ, संत आदमी एकदम. जो मिला वो खा लेता हूँ. संजय सर पण संत आहे ना, बरोबर आहे. कारण एस आहे ना, एस 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 आहे, मी पण एस, ते पण एस. बरोबर आहे. सो एस वाले लोक संत असतात जनरली. चला पुढे जाऊ, आपण समजून घेऊ की कशा प्रकारे आपण आपल्याला जे फूड मिळते रोज त्याला ग्रेटफुल राहू शकतो आणि त्याची टेस्ट जे आहे ते वाढवू शकतो. ओके. जो भी मिला उसको कैसे समझने का. ओके. सो मैं विचारलं हाउ मेनी पीपल आर फूडी. ओके. सो जो भी लोग फूडी है, बस सोचो आप जो भी खाना खाते हो, जो भी खाना आपके घर में आता है, जुन्या काळात काय होतं माहितीये तुम्हाला, जेव्हाही कधी जेवण करायला बसायचे लोक त्यावेळी ते काय करायचे, प्रार्थना करायचे, नमस्कार करायचे, त्या जेवणाला धन्यवाद म्हणायचे. आज हे जेवण मला मिळत आहे त्याच्यासाठी काय म्हणायचे, थँक्यू म्हणायचे. आणि मग जेवणाची सुरुवात करायची. बरोबर आहे. कृतज्ञता हीच खरी समृद्धी. सो त्या अन्नदाताला थँक्यू म्हणायचे, असं करायचे जुने लोक. पण आज धावपळीच्या युगामध्ये, धावपळीच्या जगामध्ये आपण एवढे फास्ट झालो की आता ते येते कधी समोर आणि जाते कधी पोटात हेच माहित नसते आपल्याला. बरोबर आहे. कधी कधी तर आठवत नाही की अरे सुबह खाना खाया क्या मैंने, खाया की नाही खाया. ओके. सो हे काय आहे, कारण कृतज्ञता विसरलो आहे. तर आजपासून सिंपल काम करा. ज्यांचं जेवण बाकी असेल अजूनही, ते आजही करू शकतात. आजचं जेवण जर झालं असेल तुमचं तर उद्यापासून. बरं, जेवताना तर करायचंच, चहा पिताना करायचं, पाणी पिताना करायचं, प्रत्येक वेळी करायचं. काय करायचं, मनातल्या मनात. आता हात जोडायची काही गरज नाही, मनातल्या मनात म्हणायचं, हे ईश्वरा तुझे खूप खूप धन्यवाद की मला तू इतकं सुंदर जेवण दिलं आहे, इतका सुंदर चहा मिळाला आहे, इतकं रोज मला छान पाणी प्यायला मिळते. इमॅजिन करा, फक्त इमॅजिन करा की जर का 6 ते 8 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त, चला आपण असं समजू 24 तास, 24 तास जर जेवण मिळालं नाही तर काय होते बरं, काय होईल. डोकं चालणं बंद होईल का हळूहळू, येस नो, बंद होईल. काही सुचणार नाही. चिडचिड वाढून जाईल की अरे कब मिलेगा खाना. राईट. म्हणजे किती महत्वाचं आहे जेवण. सो जादुई घटक पदार्थ आजचा जो विषय आहे, तो विषय हे सांगतो की तुमच्या समोर येणारी जी प्रत्येक गोष्ट आहे, स्वतःला तर अप्रिशिएट करायचंच, पण तुमच्या समोर येणारी जी प्रत्येक गोष्ट आहे अन्नाच्या स्वरूपात, पाण्याच्या स्वरूपात, त्याला काय म्हणायचं, सर्वात आधी मनातल्या मनात थँक्यू म्हणायचं. आपले हे जुने लोक जे होते, पूर्वज जे होते, ते हे करायचे. बरं, एवढंच नाही करायचं, ते आपल्यापर्यंत आणण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, कोण मेहनत घेते, शेतकरी राजा मेहनत घेतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर बरेच लोक मेहनत घेतात. शेतकरी सगळ्यात पहिले मेहनत घेतो, त्यानंतर बरेच लोक मेहनत घेतात, मग ते पॅकिंग बिकिंग करून आपल्यापर्यंत येते कसं तरी जेवण. बरोबर आहे. सो त्या सर्वांचे नावं नाही लिहिले मी, ते सर्व तुम्हाला माहित आहे. पण त्या सर्वांनी मनातल्या मनात थँक्यू म्हणायचं. सिंपल वाक्य सांगतो मी तुम्हाला, हे अन्न माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली असेल त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बस इतना बोल देना खाने से पहले. फिर देखो खाने का टेस्ट बढ़ जाएगा आपके बहुत अच्छा. वो अच्छी तरीके से पाचन पण होऊन जाईल त्याचं चांगल्या पद्धतीने, आणि तुम्हाला काही त्या जेवणाचा त्रासही होणार नाही. ठीक है. अभी तीसरी चीज वेरी वेरी इंपॉर्टंट. ये तो 2 चीजें हो गई. तिसरी चीज, जर तुम्हाला एक्स्ट्रा वाटलं, एक्स्ट्रा काही लोक असतात ना की त्यांना वाटतं की सर अजून काय करू शकतो मी, तर तुम्ही अजून काय करू शकता, इमॅजिनरी काल्पनिक पद्धतीने करायचं आहे. काय करायचं तुम्हाला, जे तुमच्या समोर येणारं जेवण आहे, इमॅजिन करायचं की तुमच्या हातामध्ये सोनेरी रंगाचं काय आहे, मीठ आहे, सोनेरी रंगाचं, गोल्डन. आणि तुम्ही त्याच्यावर त्या जेवणावर ते टाकत, असं इमॅजिनेशन मध्ये टाकायचं बरं का, नाही तर खरोखर टाकाल तुम्ही इमॅजिनेशन मध्ये. आणि असं समजायचं की वाह काय जेवण मिळालं मला आज, वाह मजा आ गया. और इस तरह से उस खाने को, पीने को, जो भी आप पीने वाले हो, जो भी आप खाने वाले हो, त्याची थोडीशी तारीफ करून, अप्रिशिएट करून, ग्रॅटिट्यूड करून ते खाणं चालू करा उद्यापासून. बघा मजा येते की नाही.
ओके. जुने लोक करायचे पण आपण विसरलो, आता आपण आपल्याला यासाठी क्लास करावा लागतो. राईट. सो करेंगे कल से, येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. हेच तुमची आजची ऍक्टिव्हिटी. दोन गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. एक तर स्वतःबद्दल काय ठेवायचं आहे, ग्रॅटिट्यूड ठेवायचं आहे, स्वतःला थँक्यू म्हणायचं आहे. आणि दुसरं काय सांगितलं, जे काही आपण खातो पितो, काही असू दे, ते बाहेरचं खात असाल, घरचं खात असाल, वॉट एव्हर, उसको पहले मन ही मन में थैंक यू बोल देना. और ये हमेशा मैं करता हूँ बाय द वे, ऐसा नहीं कि मैं सिर्फ आपको पढ़ा रहा हूँ, है ना, हमेशा करते हैं हम, एवरी डे. बच्चे हैं आपके घर में, उनको भी सिखाओ. जे काही आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल काय दाखवणे, सगळ्यात पहिला नियम ग्रॅटिट्यूड, थँक्यू बोलणे. ठीक आहे. आता पेन पेपर घ्या सर्वांनी. इथपर्यंत समजलं? समजलं आजची ऍक्टिव्हिटी? काय करायचं मग आज क्लास झाल्यानंतर, जेवण जर का राहिलं असेल किंवा झालंही असेल तर पोटावर हात ठेवायचे आणि मनातल्या मनात म्हणायचं, जे काही अन्न मला आज मिळालेलं आहे माझं पोट भरण्यासाठी, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि बाकी असेल तर मग तर काही प्रश्नच नाही. ठीक आहे. चला पेन पेपर घ्या आता. पटापट शॉर्टकट मध्ये, नंतर तुम्ही डिटेलमध्ये लिहा, पण आता शॉर्टकट मध्ये लिहा तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत. जसं मी आता मेडिटेशन मध्ये सांगितलं, तुमच्या स्ट्रेंथ काय, तुमच्यातल्या पॉवरफुल गोष्टी कोणत्या लिहा. की फार मेहनती आहात तुम्ही, फार डेडिकेटेड आहात, फार डिसिप्लिन आहात. तुमच्यातल्या 2-3 गोष्टी लिहा चांगल्या, जे तुम्हाला वाटते की ह्या गोष्टी माझ्यात चांगल्या आहे. लिहा, त्या डायरीवर लिहा पटापट. 2-3 गोष्टी लिहा, जास्त नाही. ठीक आहे. नंतर तुम्हाला 10-10 गोष्टी लिहायच्या क्लास झाल्यानंतर. आता 2-3 लिहा फक्त. दुसरं लिहा, तुम्ही लाईन सोडून द्या, 1-2 लाईन सोडा आणि त्याच्या खाली लिहा तुम्ही आतापर्यंत तुमच्या जीवनात केलेल्या अचिव्हमेंट. काय काय अचिव्हमेंट केलेले आहे, छोटे असतील मोठे असतील, ते लिहा. आता काही लोक म्हणतील की सर मी तर काहीच अचिव्हमेंट नाही केले, मी तर घरीच असतो. तरीही तुम्ही काहीतरी अचिव्हमेंट केलेली आहे, शोधा. तुम्हाला शोधता नाही येत आहे. तुम्ही दिवसभर घर सांभाळता का, मग ती अचिव्हमेंटच आहे. असं किती वर्ष झाले करत आहात तुम्ही, ती अचिव्हमेंटच आहे. तुमचं घर एकदम साफ स्वच्छ आहे का, ते तुम्ही स्वतः साफ स्वच्छ ठेवता का, मग ही अचिव्हमेंटच आहे. तुम्ही सुंदर भाजी करता का, तुम्ही चांगला स्वयंपाक करता का रोज, दररोज, आणि तो स्वयंपाक खाऊन तुमच्या घरचे लोक खुश होतात का, आनंदी होतात का, ती पण अचिव्हमेंट आहे. लिहून टाका. छोटी छोटी चीजें देखो, क्या क्या करते हो आप, छोटे छोटे अचिव्हमेंट बघा काय करतो. ओके, लिहिलंय 2-3 अचिव्हमेंट लिहिलंय. त्याच्या खाली लिहा आता तुमच्या सवयी. चांगल्या बरं का, चांगल्या सवयी. तुमच्या सवयी, चांगल्या सवयी कोणत्या आहे तुमच्यामध्ये, कोणत्या चांगल्या सवयी आहे. की मी फार डिसिप्लिन आहे, मी कमी मोबाईलचा वापर करतो, अच्छा वगैरे काहीतरी चांगल्या सवयी असू शकतात. ओके. मी सर्वांचा मान राखतो. राईट. मी सर्वांना मदत करतो. अशी सवय नका लिहू बरं, की मला गरज असली तेव्हा मी सर्वांना मदत करतो, असं नका लिहू. मी सर्वांची मदत करतो, गरज असो की नसो. ठीक आहे. ठीक आहे. लिहिलं, चांगल्या सवयी लिहिल्या स्वतःच्या, 2-3 लिहा फक्त. आता नंतर काय करायचं, 10 स्ट्रेंथ लिहायच्या तुमच्या स्वतःच्या. हे होमवर्क आहे. 10 अचिव्हमेंट लिहायच्या आतापर्यंतच्या जीवनातल्या, छोटी असू द्या मोठी असू द्या. असे काही मोठी अचिव्हमेंट नाही पाहिजे की तुम्ही तारे तोडून आणले, अशी काही मोठी अचिव्हमेंट नाही पाहिजे. छोटी असली तरी चालते, काही प्रॉब्लेम. त्याच्यासाठी स्वतःला प्राऊड फील करणं, ते महत्वाचं आहे. आणि चांगल्या सवयी कोणत्या आहेत तुमच्या, त्या लिहायच्या. ठीक आहे. मी कधीच खोटं बोलत नाही, कंसात बायकोला सोडून. तर अशा काही चांगल्या सवयी असतील तर ते लिहू शकता तुम्ही. तुम्ही सिरियसली लिहा, मी गंमत करत असलो तरी. ठीक आहे. हा. ओके. चला पुढे जायचं. हा. सो झालं. ओके. लिहून झालं. सो हे तुम्हाला आज रात्रीचं होमवर्क आहे. ठीक आहे. त्यानंतर एक ऍक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला छोटीशी. तुम्हाला मिरर समोर उभं राहायचं आहे. मिरर म्हणजे आरसा. आरशासमोर उभं राहायचंय आज उद्या कधी पण. आणि 3 वाक्य लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. पहिलं वाक्य लिहा, असं स्वतःकडे बोट दाखवायचं असं त्या मिरर मध्ये, आणि म्हणायचं आय एम प्राऊड ऑफ यू. काय म्हणायचं, आय एम प्राऊड ऑफ यू.
इमोशन्सच्या सोबत. ओके, आय एम प्राऊड ऑफ यू. पहिलं वाक्य लिहा, आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुझा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. दुसरं वाक्य लिहून घ्या, ते म्हणायचं, थँक यू फॉर नॉट गिव्हिंग अप. तू माझा सदैव साथ देत आहे, दिला आहे, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. आरशासमोर उभं राहून स्वतःला म्हणायचं आहे हे. ठीक आहे. तिसरं वाक्य, यू आर ग्रोईंग एव्हरी डे. तू दररोज तुझ्या जीवनामध्ये प्रगती करत आहे, हे असं सांगायचं स्वतःला. बस हे 3 वाक्य करायचे. एवढंच आहे तुमचं होमवर्क. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही केलं उद्या, तर स्वतःला एक छोटस काय द्यायचं, रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस द्यायचं छोटस. काय बक्षीस देऊ शकता स्वतःला? तुम्हाला जे वाटते ते आवडीचं काही खाऊ शकता, एखादा छोटा ब्रेक घेऊ शकता रुटीन मधून, किंवा काही तुम्हाला जे काही तुम्हाला वाटते की हे छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे मला, छोटंसं, ते उद्या गिफ्ट द्यायचं. जर का ह्या ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्या, तर हे केल्याने काय होईल हे पण सांगून देतो तुम्हाला. जसं तुम्ही ऍक्टिव्हिटी कराल, तुम्ही ऍक्टिव्हिटी केल्यावर जसं तुम्ही रिवॉर्ड द्याल स्वतःला, एखादं चॉकलेट जरी घेतलं तुम्ही स्वतःसाठी, समजा हे रिवॉर्ड दिलं तुम्ही, तुमच्या माइंडला समजेल की हे जर केलं तर हे मिळते, हे केलं तर हे मिळते, हे केलं तर हे मिळते. तर तुमचा माइंड पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करेल. आणि जेव्हा पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करेल, डोपामाइन रिलीज होईल. सो जेव्हा पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करेल, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही त्या गोष्टी तुमच्या हॅबिट्स मध्ये येतील. क्लियर जी? कड़क? मजा आ गया? ओके, चलो. सो कुछ सवाल होंगे तो हम ले सकते हैं अभी, बिकॉज वी हैव 5 मिनिट्स टाइम. पहिले मला सांगा पटकन चॅटबॉक्स मध्ये, सर्वांना सेशन आवडत आहे? आर यू एन्जॉइंग द सेशन एव्हरीबडी? गुड, ऑसम. चलो, इफ यू हैव एनी क्वेश्चन प्लीज टाइप इन द चैट बॉक्स रिगार्डिंग कोर्स. डू नॉट आस्क मी योर अबाउट योर पर्सनल लाइफ. ठीक है जी? ओके, कुछ भी आपको पूछना है तो पूछ सकते हो. मिरर मध्ये बोलायचे सेकंड लाईन. बरं, सेकंड लाईन काय आहे? सेकंड लाईन आहे, थँक्यू फॉर नॉट गिव्हिंग अप. तू माझा नेहमी प्रत्येक वेळी साथ देत आहे, त्यासाठी थँक्यू. मजा आ रहा है भाई? गुड. फिर अभी एक काम करेंगे मेरे लिए कल सब लोग. उद्या माझ्यासाठी एक काम कराल तुम्ही? मिनिमम 3-3 लोकांसोबत ही जी लिंक आहे ही शेअर करा उद्याच्या क्लाससाठी. कारण उद्या आपण काय डिस्कस करणार आहोत, ज्याची सक्त गरज आहे बऱ्याच लोकांना, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, प्रत्येकाला. काय आहे ते विषय? मनी. कल हम पैसा डिस्कस करने वाले हैं. ओके, फिर से एक बार थोड़ा अलग तरीके से. सो काय करा, कमीत कमी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील, जे काही पर्सनल नंबर्स असतील, त्यांना 3-3 लोकांना ऍटलिस्ट शेअर करा. सो उद्याचा क्लास हाऊसफुल झाला पाहिजे. ओके जी? हे तुमची जबाबदारी आहे. ओके. ईएफटी के पॉइंट 4 साल के बच्चों पर कर सकते हैं क्या? तो अगर वो खुद करेंगे तो कर सकते हैं. त्यांना स्वतः जर जमत असेल ते करायला, तर करू शकता, काय अडचण नाही. तुम्ही करून काही उपयोग नाही, त्यांना स्वतः जमलं पाहिजे. तर त्यांना शिकवा की असं असं कर बेटा, ऐसे करो, ऐसे करो, ऐसे करो. ठीक आहे. माझे 3 सेशन मिस झाले. गुलाब सर, युट्यूब चॅनलची लिंक आहे चॅटबॉक्स मध्ये आलेली, त्या चॅनलवर सगळे व्हिडिओ आलेले आहे, पहिल्या दिवशीपासून तर 7व्या दिवशीपर्यंत, सकाळचे आणि संध्याकाळचे. तिथे जा आणि तिथे जाऊन सर्च करा. ओके. नाहीतर असं लिहा युट्यूबवर डायरेक्ट, ग्रॅटिट्यूड क्लास सागर गारवे असं लिहिल्याबरोबर तुम्हाला युट्यूबवर दिसून जाईल सगळं काही. ठीक आहे. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. डॉग साठी काही करू शकतो का? तर डॉगला ग्रॅटिट्यूड द्या, तृप्ती मॅडम. डॉगला जर काही त्रास असेल, डॉगला जर काही हे होत असेल, तर त्याच्याजवळ रोज बसा, त्याच्या अंगावरून हात फिरवा, एकदम मायेने, एकदम एकदम प्रेमाने, आणि तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला त्याच्याशी मनात. बघा त्याच्यापर्यंत जाईल त्या गोष्टी, टेन्शन घेऊ नका तुम्ही, करून बघा 2-4 वेळा. ओके. आज सकाळी मी क्लास अटेंड करू शकलो नाही म्हणून माझा. ठीक आहे, ठीक आहे. ओके, काय हरकत नाही. आजचा सकाळचा क्लास आलेला आहे युट्यूबला, तुम्ही जाऊन बघू शकता. ईएफटी चे पॉइंट युट्यूबला टाकलेले आहे, तुम्ही एकदा जाऊन बघू शकता. ठीक आहे.
कालची रबर बँड ऍक्टिव्हिटी केली त्याने जेव्हा निगेटिव्ह थॉट्स किंवा असेल की सगळे रबर यूज केल्याने निगेटिव्ह थॉट्स आणि दूर झाले. ओके, गुड गुड गुड. तर ते रबर आता काढून टाकून द्या. ठीक आहे. लिंक आलेली आहे बघा चॅटबॉक्स मध्ये युट्यूब चॅनलची. त्याच्यावर सगळे व्हिडिओज आहेत आपले. सर मी आणि माझी मुलगी आणि मी रोज करत आहे टॅपिंग. गुड, व्हेरी नाईस. करते राहू भैया. आता 2 मिनिटं घेतो मी तुमचे सर्वांचे, तुमचं जर टायपिंग झालं असेल तर. पुढच्या 20 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. या 20 दिवसामध्ये एक शिकणार आहे आपण गोल सेटिंग, की गोल्स कसे सेट करायचे लाईफमध्ये. फर्स्ट. दुसरं आपण शिकणार आहे त्या गोल अचिव्हिंग, त्याला अचीव्ह कसं करायचं ते. आणि तिसरं आपण शिकणार आहे लाईफ गाईड एक्सरसाइज, म्हणजे आयुष्याला गाईड करणारी एक एक्सरसाइज मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी मेहनत करावं लागेल, ऑडिओ रेकॉर्ड करावं लागतील, अफॉर्मेशन रेकॉर्ड करावं लागतील. तर त्याच्याबद्दल मी माहिती देईन. आणि मधात असं होऊ शकते की तुमचा क्लास एखाद्या दिवशी 1.5 ते 2 तास चालेल. पण तो आपण लवकर घेऊ थोडासा, म्हणजे 10 वाजता न घेता 9 वाजता, 9 ते 11 असा घेऊ. तर त्यामुळे जो ग्रुप आहे तुमचा, जो कम्युनिटी ग्रुप आहे, कम्युनिटी, त्याच्यावर लक्ष ठेवा. अदरवाइज यू विल मिस इट. ओके. ठीक है, मिस मत करना. क्योंकि रिकॉर्डिंग का मैं कोई भरोसा नहीं दे सकता आपको कि रिकॉर्डिंग मिलेगा ही मिलेगा. ठीक है. सो कोशिश करो की आप लाईव्ह में बैठो. कारण एखाद्या दिवशी जर का मी चुकून विसरलो रेकॉर्डिंग ऑन करायचं, हो गया काम फिर. ठीक है जी. चलो, थँक्यू सो मच, बहुत बहुत धन्यवाद. खूप खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही या कोर्सला जॉईन केलाय त्याबद्दल. अधिकाधिक लोकांपर्यंत ही चांगली गोष्ट जी आहे ती शेअर करा. बघा, आपण कुठलीही गोष्ट जर घेतली, गाडी घेतली एखादी किंवा कुठलीही गोष्ट जर घेतली, साधे आईस्क्रीम, कुल्फी हे जरी आपण कुठं खाल्ली आणि ते जर आपल्याला चांगली वाटली, तर आपण काय करतो, 4 लोकांना सांगतो की अरे तिकडे फार छान आईस्क्रीम मिळते, अरे तिकडे फार छान कुल्फी मिळते. तर हे जीवन बदलणारी एक एक्सरसाइज आहे 28 दिवसाची. हे का नाही सांगू आपण कोणाला. कमीत कमी 3 लोकांना तरी सांगा. ऍटलिस्ट फॉरवर्ड दॅट मेसेज टू 3 पीपल अँड सेंड देम अ पर्सनल मैसेज, काइंडली ज्वाइन. ज्वाइन कर भाई, देख क्या होता है. ठीक है जी. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. तुम्ही या क्लासचे भाग आहात. उद्या सकाळी भेटू आपण 6 वाजता. थँक्यू, धन्यवाद, लव्ह यू ऑल. थँक्यू जी.